माझं नाव अमन आहे. माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि मला त्या मुलीवर खूप प्रेम होते. तिचा निरागसपणा मला खूप आवडला होता. पण मी कधी विचारही केला नव्हता की लग्नानंतर ती माझ्या पाठीमागे कोणाशी तरी संबंध ठेवेल. कारण माझी पत्नी रात्री काहीतरी विचित्र वागू लागली होती. मी पाहिले होते की रात्री माझी पत्नी मला रोज रात्री काळजीने चहा बनवून देत असे आणि मी तिच्या हातचा चहा प्यायल्यावर गाढ झोपून जात असे. माझी पत्नी खूप प्रेमाने मला चहा द्यायची, त्यामुळे मी तो चहा प्यायचो. पण एक दिवस मला चहा प्यायची अजिबात इच्छा झाली नाही. मी माझ्या निरागस पत्नीचे मन दुखवू इच्छित नव्हतो, म्हणून मी चहा पिला नाही आणि तिच्या नजरेतून वाचून तो चहा बाथरूममध्ये फेकून आलो. आणि जेव्हा मी गाढ झोपलो तेव्हा मी असं काही पाहिलं ज्याने माझे होश उडवले. कारण माझी पत्नी चालत त्या ठिकाणी पोहोचली होती जिथे मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी एक खूप श्रीमंत माणूस होतो. माझा व्यवसाय खूप चांगला चालत होता, कारण मी एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा मालक होतो. हा व्यवसाय खरं तर माझ्या वडिलांचा होता, पण त्यांच्या मृत्यूनंतर हे सगळं माझं झालं. सगळी प्रॉपर्टी, व्यवसाय, बँक बॅलन्स सगळं माझे झाले. माझ्या कुटुंबात फक्त माझी आई होती, कारण मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. आता घरी फक्त माझी आईच होती आणि ती मला लग्न करायला सांगत होती. पण मी प्रेमविवाह करावा अशी माझी इच्छा होती. कोणीतरी अशी मुलगी मला मिळावी जिला पाहताच मला प्रेम होईल. पण आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं. खरं तर अनेक मुली माझ्या आसपास फिरत होत्या. मी खूप स्मार्ट होतो आणि त्या मुली माझ्याशी लग्न करण्यासाठी आतुर होत्या. पण मी असा माणूस होतो ज्याने कधी कोणत्याही मुलीकडे लक्ष दिलं नव्हतं. मला वाटत होतं की मी स्वतःहून एखाद्या मुलीवर प्रेम करावं आणि तिच्या प्रेमात पडावं. पण बराच वेळ झाला तरी अशी कोणतीही मुलगी मला भेटली नव्हती. एके दिवशी मी ऑफिसमध्ये काही जणांची मुलाखत घेत होतो, ज्यांनी आमच्या कंपनीसाठी अर्ज केला होता. सुमारे 15 जणांमधून आम्हाला काही हुशार लोक निवडायचे होते, जे आमच्या कंपनीचे प्रत्येक काम व्यवस्थित करू शकतील. त्याच लोकांपैकी एक रश्मी नावाची मुलगी आली होती. जशीच ती माझ्या कॅबिनमध्ये आली, माझी नजर तिच्यावरच खिळली. ती इतकी सुंदर होती की मला तिला फक्त पाहत राहावे असे वाटले होते. ती माझ्यासमोर येऊन बसली, तरी मी तिला सतत पाहत राहिलो. पहिल्यांदाच असे झाले होते की मी एखाद्या मुलीकडे इतक्या एकटक पाहत होतो. आजपर्यंत कधीही इतक्या बारकाईने मी कोणती मुलगी पाहिली नव्हती. तिला हे जाणवले की मी तिला सतत पाहत आहे, त्यामुळे ती थोडी अस्वस्थ झाली. जेव्हा मी तिला घाबरलेली पाहिली तेव्हा मी स्वतःला सावरायचा प्रयत्न केला आणि मग मी तिला सॉरी बोललो. तिने इट्स ओके म्हटले. ती खूपच सुंदर होती. तिच्या चेहऱ्यावरून निरागसपणा आणि भोळेपणा वेगळाच झळकत होता. ती उच्च शिक्षित होती आणि खूपच हुशार मुलगी होती, म्हणूनच मी तिला नोकरीसाठी हायर केले. माहीत नाही का, पण ती नोकरी लागल्यावर फार आनंदी झाली नाही, फक्त हलकेसे हसली. आमच्याकडे जेवढे लोक नोकरीच्या मुलाखतीसाठी येत होते, जेव्हा आम्ही त्यांना समोरूनच नोकरीसाठी होकार देत होतो तेव्हा त्यांच्या आनंदाला सीमाच नसे. पण ही मुलगी फारच वेगळी होती. काही लोक असेही असतात की ज्यांना आमचे मॅनेजर 2-3 दिवसांनंतर फोन किंवा मेसेज करून खात्री देतात की तुमची नोकरी पक्की झाली आहे आणि तुम्हाला कोणत्या तारखेला काम सुरू करायचे आहे. पण या मुलीने आपल्याबद्दल काहीच विचारले नाही आणि फक्त नोकरी पक्की झाल्याचे ऐकूनच ती निघून गेली. तरीही मी माझ्या मॅनेजरला सांगितले होते की तिला मेसेज करून सर्व माहिती द्यावी. त्यानंतर पूर्ण 3 दिवसांनी या मुलीने आमच्या ऑफिसमध्ये जॉब जॉईन केला आणि ही वेळेची खूपच पक्की होती. अगदी 9 वाजताच ऑफिसमध्ये यायची आणि आपले काम खूप चांगले करायची. मला ही मुलगी खूप आवडली, कारण ही मुलगी सर्व बाबतीत चांगली आणि कौतुकास पात्र होती. या मुलीला आमच्या ऑफिसमध्ये नोकरी करताना 1 महिना झाला होता आणि मी माझ्या मॅनेजरला सांगून तिचे कॅबिन देखील तयार करून घेतले होते. आता मी तिला पाहण्यासाठी एखाद्या कामाच्या निमित्ताने वारंवार माझ्या कॅबिनमध्ये बोलवायचं. जर मी तिला 10 वेळा बोलावले तर ती प्रत्येक वेळीच येत असे. मी तिचे चांगले काम पाहून लवकरच माझ्या मॅनेजरला तिचा पगार वाढवण्यासाठी सांगितले होते. माहीत नाही का, पण मला तिची मदत करणे, तिला वारंवार पाहणे आवडत होते. घरी गेल्यावर आई माझ्याकडे लग्नाची गळ घालत असे. पण आता मी मुलगी पसंत करून ठेवली होती. पण मी त्यांना काय सांगणार होतो, कारण हे फक्त एकतर्फी प्रेम होते. मी तिला प्रपोज करण्याचे, तिच्याशी बोलण्याचे आणि तिच्याजवळ जाण्याचे निमित्त शोधत होतो. मग एके दिवशी मी स्वतःच तिच्या कॅबिनमध्ये जाऊन तिच्याशी बोलायला सुरुवात केली. ती मला पाहून खूपच घाबरली होती आणि खूपच शांत शांत राहायची. मी ऐकले होते की ती ऑफिसमध्ये फारसे कोणाशी बोलत नव्हती, फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करते. मुलांशी तर ती अजिबातच बोलत नसे. मुलींसोबतही फक्त साध्या गोष्टी बोलत असे. मला तिची ही वागणूक आवडली होती. पण माहिती नाही का, पण ती ऑफिसमध्ये इतकी घाबरलेली वाटायची. एके दिवशी मी ऑफिसच्या काही मॅनेजर्स आणि कर्मचाऱ्यांना घरी जेवायला बोलावले होते. छोटीशी पार्टी ठेवायचा विचार केला होता, फक्त ऑफिसच्या लोकांसाठी. हे मी फक्त आणि फक्त रश्मीसाठीच केले होते, जेणेकरून त्या लोकांच्या निमित्ताने रश्मीही माझ्या घरी येऊ शकेल. मी स्वतः तिच्या कॅबिनमध्ये जाऊन तिला निमंत्रण दिले होते आणि तिने ते निमंत्रण स्वीकारले होते.
मात्र तिने सांगितले की सर मी येऊ शकणार नाही. मी विचारले का? तू का नाही येऊ शकणार? अखेर काय प्रॉब्लेम आहे? कंपनीमधले बरेच लोक येत आहेत. त्यावर ती म्हणाली, नाही सर, तुमच्या घरी रात्रीची पार्टी असेल, पण मी उशिरा बाहेर जात नाही. मी म्हणालो काही हरकत नाही, तू जेवण झाल्यावर लगेचच आपल्या घरी निघून जा, रात्री 10 वाजेपर्यंत. त्यावर ती म्हणाली, नाही सर, रात्री 10 वाजता माझ्या हॉस्टेलचे गेट बंद होते. आम्हाला 10 वाजण्याआधीच हॉस्टेलच्या रूममध्ये परतावे लागते. मी विचारले, तू हॉस्टेलमध्ये राहतेस? तुझे घर येथे नाही का? तिच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव आले आणि ती म्हणाली, सर माझे कोणतेच घर नाही. मी विचारले, काय म्हणायचे आहे? मग तुझे पालक कुठे राहतात? आई बाबा, भाऊ बहीण? त्यावर ती शांतपणे म्हणाली, सर माझे आई बाबा नाहीत. मी विचारले, मग भाऊ बहीण? ती म्हणाली, नाही, माझे भाऊ बहीणही नाहीत. तिच्या या उत्तरावर मला धक्का बसला. मी विचारले, तुझ्या आसपास कोणीच नातेवाईक नाही का? ती म्हणाली, नाही सर, माझ्या आजूबाजूला नातेवाईक वगैरे कुणीच नाही. मी एकटी आहे आणि माझ्या नोकरीवरच अवलंबून आहे. मी हॉस्टेलमध्येच राहते. मी विचारले, तुझे आईवडील कुठे गेले? ती म्हणाली, माझे आईवडील अनेक वर्षांपूर्वीच आम्हा दोघी बहिणींना सोडून गेले. मी म्हटलं, सॉरी, म्हणजे तू आपल्या बहिणीसोबत राहतेस का? यावर तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, नाही. मी विचारले, मग तुझी बहीण कुठे आहे? ती तुझ्यासोबत का राहत नाही? पण यावेळी तिने माझ्या प्रश्नाला काहीच उत्तर दिले नाही. तिने स्वतःला कामात गुंतवून घेतले आणि माझ्याकडे पाहणे टाळले. ती असे का करत होती? तिने मला तिच्याबद्दल काहीच सांगितले नाही, हे समजले नाही. पण तरीही मी तिला सांगितले, कृपया तू माझ्या घरी पार्टीला नक्की ये, मला खूप आनंद होईल. आणि तू नाही आलीस तर कदाचित मला वाईट वाटेल. आणि हॉस्टेलच्या गोष्टीची काळजी करू नकोस, माझा ड्रायव्हर तुला हॉस्टेलच्या आत पोहोचवेल. तिने अजूनही माझ्या घरी येण्यास नकार दिला, पण माझ्या जिद्दीने शेवटी ती मान्य झाली. मात्र मला अजूनही शंका होती की ती खरोखर येईल का नाही. पण ज्या दिवशी पार्टीचा दिवस आला, मी तिच्या आतुरतेने वाट पाहू लागलो आणि ती अगदी 9 वाजता माझ्या घरी पोहोचली. तिला पाहून मी खूप खुश झालो. मी तिला माझ्या आईशी ओळख करून दिली. मी तिला सांगितले, तू माझ्या घरी आलीस, मला खूप आनंद झाला. ती म्हणाली, सर मी फक्त तुमच्या सांगण्यावरच आले आहे, नाहीतर मी कुठेही जात नाही. त्यानंतर सगळ्या लोकांनी जेवण केले. मी पाहिले होते की ती वारंवार आपल्या मोबाईलमध्ये वेळ पाहत होती. माझे लक्ष तिच्याकडेच होते. मी सतत तिला बघत होतो. मला तिच्यावर खरंच प्रेम झाले होते. मी तिच्याकडूनही तितक्याच प्रेमाची अपेक्षा करत होतो जितके मी तिच्यावर करत होतो. आणि आता मी ठरवले होते की मी तिला प्रपोज करूनच राहील, कारण उशीर होण्यापूर्वी हे करणे योग्य ठरेल. ती जितकी सुंदर होती त्यानुसार वाटत होते की नक्कीच तिच्या आयुष्यात कोणीतरी असेल. पण ती खूपच निरागस होती. कोणाकडे नजर उचलून देखील पाहत नव्हती. माझ्या पार्टीत ऑफिसमधले सगळे लोक होते ज्यांना ती ओळखत होती, पण तरीही ती फार कोणाशी बोलत नव्हती. फक्त एका बाजूला एकटीच बसली होती आणि मग कदाचित तिच्या हॉस्टेलमध्ये परत जाण्याची वेळ झालेली होती. ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, सर आता मला जायला हवे. मी म्हणालो, थांब, मी तुला स्वतःच तुझ्या हॉस्टेलपर्यंत सोडतो. ती म्हणाली, नाही सर, मी जाईल. मी वॉर्डनशी बोलून ठेवले आहे. त्यांना सांगितले आहे की तुमच्या इथे पार्टी आहे, त्यामुळे मला उशीर होईल. वॉर्डन मान्य करत नव्हती, पण मी तिला खूप कष्टाने मनवले आहे. मी म्हणालो, नाही, मी तुला सोडतो. रात्री खूप उशीर झाला आहे. तू एकटी आहेस. शहराचे वातावरण सध्या फार खराब आहे. अशा रात्रीच्या वेळेस मुलींचं एकटं बाहेर जाणे योग्य नाही. माझे बोलणे ऐकून तिने अचानक माझ्याकडे पाहिले. मग न जाणो काय विचार करून ती माझ्यासोबत जाण्यास तयार झाली. मग मी तिला माझ्या गाडीत बसवले आणि तिला सोडण्यासाठी निघालो. मी तिला ड्रायव्हरसोबत पाठवू शकलो असतो, पण मला तिच्याशी बोलायचे होते. मला वाटले की यापेक्षा चांगला प्रसंग मला मिळणार नाही, कारण ऑफिसमध्ये बरेच लोक असतात. ती गाडीच्या मागच्या सीटवर बसली होती आणि मी कार चालवत होतो. मी आरशातून तिच्याकडे पाहत होतो. ती खूप सुंदर दिसत होती. मला खूप भीती वाटत होती, पण मी धीर धरून तिला माझ्या मनातील गोष्ट सांगून टाकली. मी तिला म्हटले, मला तू खूप आवडू लागली आहेस. तू जेव्हापासून मला सांगितले आहे की तू एकटी आहेस, तुझे या जगात कोणीच नाही, तेव्हापासून मी ठरवले आहे की मला तुझ्याशी लवकरच लग्न करायचे आहे, कारण मी तुला आधार द्यायचे ठरवले आहे. माझे ऐकून ती खूपच आश्चर्यचकित झाली होती. ती म्हणाली, सर हे शक्य नाही. कुठे तुम्ही आणि कुठे मी? मी म्हटले, मी सगळे काही जाणतो. हे सगळं शक्य होऊ शकते जर तू माझी साथ दिलीस तर. प्लीज माझ्या प्रेमाला नकार देऊ नकोस, ते स्वीकार. तिने मला विचार करण्यासाठी वेळ मागितला. मी तिला म्हटले, तुला जितका वेळ हवा तितका घे, पण उत्तर हो मध्येच द्यायचे आहे, कारण माझ्या आईलाही तू आवडली आहेस. आणि ह्याच गोष्टी बोलता बोलता आम्ही हॉस्टेलपर्यंत पोहोचलो. ती गाडीतून उतरली आणि हॉस्टेलच्या आत गेली, पण गेटपर्यंत जाताना तिने एकदा मागे वळून माझ्याकडे पाहिले. मला वाटले होते की ती विचार करून मला होकारच देईल, पण नक्कीच माहिती नाही का मी खूपच नर्वस होतो, कारण 3-4 दिवस झाले होते
आणि ती अजून काहीच उत्तर देत नव्हती. मला वाटले होते की ती माझ्या विचारल्याशिवायच उत्तर देईल. ती रोज ऑफिसला येत होती, पण आता ती माझ्यासमोर येणे टाळत होती. काही दिवस गेले आणि शेवटी तिने मला होकार दिला आणि सांगितले की ती माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे. जेव्हा मी ही बातमी माझ्या आईला सांगितली तेव्हा माझी आई आनंदाने उड्या मारत होती आणि मग आमच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. रश्मीबद्दल सगळे काही मी माझ्या आईला सांगितले होते. माझ्या आईला काहीही हरकत नव्हती. ती तर फक्त आपल्या मुलाच्या आनंदात खुश होती आणि तिलाही रश्मी खूप आवडली होती. नंतर माझे रश्मीसोबत लग्न झाले आणि तिच्यासोबत लग्न करून मी खूप आनंदी होतो. आमची पहिली रात्र खूपच सुंदर गेली. मला वाटले होते की हळूहळू तीही माझ्यावर प्रेम करायला लागेल. लग्नानंतर तिचा मूड ठीक होईल, ती आनंदी होईल, पण तसे काहीच झाले नाही. कधीकधी तिच्या डोळ्यात अश्रू येत होते. असे का होत होते ते मला कळत नव्हते. हो, पण लग्नाच्या 2 दिवसांनी रात्री ती झोपलेली असताना अचानक ती घाबरून उठली आणि जोरजोरात रडू लागली. मी तिला मिठीत घेतले आणि तिचे सांत्वन केले. तिला काय झाले होते? कदाचित तिने वाईट स्वप्न पाहिले असावे, पण तिने याबद्दल काहीही सांगितले नाही. माझी आई जास्त करून तिच्या खोलीतच असायची आणि मी पाहिले होते की रश्मी ही जास्त करून खोलीतच राहत होती. आम्हाला लग्न करून 1च आठवडा झाला होता आणि रश्मी माझ्यासाठी आणि तिच्यासाठी चहा बनवून घेऊन आली. तिने मला इतक्या प्रेमाने चहा दिला की मी खूपच खुश झालो. मला वाटले की हळूहळू तिला माझी काळजी वाटायला लागली आहे, कारण ती ना फार माझ्याशी बोलायची ना तिला माझी काळजी वाटायची. पण मी तिची खूप काळजी घेत होतो, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होतो. आता ती माझ्या घराची मालकीण झाली होती, म्हणून तिला आता नोकरी करण्याची गरज नव्हती. मी तिच्या हातचा बनवलेला चहा पिऊ लागलो. पण मग मी खोल झोपेत जायचो आणि सकाळी उशिरात जाग यायची. लग्नाआधी असे कधीच झाले नव्हते, कारण मी उशिरापर्यंत जागा असायचो. काही ऑफिसचे काम घरी करायचो, पण लग्नानंतर मी रश्मीच्या हातचा बनवलेला चहा पिऊन लगेच झोपायचो. तिच्या हातच्या चहाचा स्वाद इतका छान असायचा की मी रोज पित होतो. मला चहा प्यायची सवय नव्हती, पण जेव्हा ती प्रेमाने चहा द्यायची तेव्हा मी तो पिऊन टाकायचो. एकदा मला चहा प्यायची इच्छा नव्हती आणि माझ्या पत्नीच्या नजरेतून बचाव करत मी तो चहा बाथरूममध्ये जाऊन पाण्यात टाकून दिला. नंतर मी परत बिछाण्यावर जाऊन झोपलो आणि मला लगेच झोप लागली. पण माझी नजर रात्रीच्या अर्ध्या वेळेला उघडली. तेव्हा मी पाहिलं की बिछाण्यावर माझी पत्नी नव्हती. हे पाहून माझे होश उडाले की ती कुठे गेली. मी ताबडतोब तिला खोलीत इथं तिथं शोधू लागलो, पण ती कुठेच दिसत नव्हती. मग मी खोलीच्या बाहेर पडलो आणि माझ्या या मोठ्या घरात सगळीकडे शोधले, पण माझी पत्नी कुठेच नव्हती. थोडा वेळ गेला आणि मग मी पाहिले की ती घराच्या दारातून आत येत होती. तिला पाहून मी पटकन बिछाण्यावर जाऊन झोपल्यासारखा पडलो. माझी पत्नी आली आणि बिछाण्यावर झोपली, पण माझ्या मनात हे चालू होते की इतक्या रात्री ती घराबाहेर कशासाठी गेली असेल. तिचे तर इथे कोणी नव्हते, मग ती घराबाहेर काय करायला गेली असेल, तेही या वेळेला. या लग्नापासून आजवर मी इतक्या खोल झोपेत असायचो की मला काहीच भान नसायचं. आज मी चहा पिला नाही म्हणून मला मध्यरात्री जाग आली होती. याचा अर्थ असा की नक्कीच चहा पिल्यामुळे मला झोप लागायची. हे निश्चित करण्यासाठी दुसऱ्या दिवशी जेव्हा माझी पत्नी पुन्हा खोलीत चहा घेऊन आली तेव्हा मी तो चहा घेतला, पण मी पिला नाही आणि मग मी पुन्हा झोपायला बिछाण्यावर पडलो. मी पाहू इच्छित होतो की आजही ती घराबाहेर जाते की नाही, आणि पुन्हा तेच झालं. माझी पत्नी हळूच उठली आणि माझ्या विचारांप्रमाणे ती रात्रीच्या वेळी घराबाहेर गेली. मी पाहिले की ती गाडीच्या चाव्या आतून घेऊन गेली होती आणि तिने स्वतः गाडी काढली आणि ती चालवायला लागली. ती गाडी घेऊन घरातून बाहेर गेली आणि मीही पटकन दुसरी गाडी काढली आणि तिचा पाठलाग करू लागलो. गाडी चालवत असताना माझ्या मनात कितीतरी प्रश्न येत होते. मी विचार करत होतो की असे तर नाही ना की माझ्या पत्नीचे कोणाशी तरी अफेअर चालू असेल. जरी ती खूप भोळी आणि साधी दिसत असली तरी आतून ती तशी नसावी, ती मला फसवत असावी. पण आता मी तिचा पाठलाग करत होतो आणि मला सर्व काही कळणार होते. हे पाहून माझे होश उडाले की माझ्या पत्नीने तिची गाडी एका स्मशानभूमीजवळ थांबवली होती आणि ती गाडीतून उतरून स्मशानभूमीत आत गेली. मीही खूप दूरवर माझी गाडी थांबवली आणि हळूहळू स्मशानभूमीत चालत गेलो. हे आमच्या शहराचे एक खूप जुने स्मशान होते. इथे एक झाड होते. माझी पत्नी त्या झाडाजवळ जाऊन बसली आणि मी पाहिलं की ती रडून रडून कुणाशी तरी बोलत होती. पण ती कोणाशी बोलत होती? तिथे तर कोणीच नव्हते. हे सर्व मी खूप दूर उभा राहून पाहत होतो. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की अर्ध्या रात्री स्मशानात येऊन तिला कशाचाही भय वाटत नव्हता. आणि हे सगळे विचित्र वागणे काय होते? ती जोरजोरात रडत होती. मग मी तिच्या जवळ गेलो, कारण मी तिला अशा स्थितीत पाहू शकत नव्हतो. जसाच मी तिच्या खांद्यावर हात ठेवला तसाच तिने चकित होऊन मला पाहिले. मी तिला सांगितले, तू इथे काय करत आहेस रश्मी? तर ती मला पाहून घाबरली होती. ती म्हणाली, आपण इथे? मी म्हटले, होय. शेवटी तू इथे का आली आहेस? तू दररोज इथे येतेस का? मला सांग.
मी सगळं जाणून घेऊ इच्छितो. आता तुला माझ्यापासून काहीही लपवण्याची गरज नाही. माझ्या या प्रश्नावर ती माझ्या गळ्यात हात घालून फुटून फुटून रडली. ती म्हणाली, तुम्हाला हे झाड दिसत आहे का? इथे याच्याजवळच माझ्या बहिणीच्या अस्थी दबलेल्या आहेत. खरे तर माझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. मी तिच्या अंतिम संस्कारानंतर तिच्या अस्थींना गंगेत वाहून न देता अस्थींच्या मटक्याला या झाडाजवळ गाडून ठेवले. मी माझ्या बहिणीच्या अस्थींना त्या दिवशी विसर्जित करणार आहे, जेव्हा माझ्या बहिणीला न्याय मिळेल. मी म्हटलं, तू हे काय म्हणतेस? ती अजूनही फुटून फुटून रडत होती. तिने मला संपूर्ण गोष्ट सांगितली नाही. मी तिला घरात चालायला सांगितले, कारण इथे स्मशानात थांबणे आमच्यासाठी योग्य नव्हते. आम्हाला इथे कुणी पाहिले तर समस्या उद्भवू शकते. म्हणून मी माझी पत्नीला घेऊन घराकडे गेलो. मी तिला दिलासा दिला आणि तिच्या सर्व गोष्टी शांतपणे विचारल्यावर तिने मला असं सांगितले, माझ्या आईवडिलांनी आम्हाला लहान असताना सोडून गेले. माझी एक बहीण होती. तिचे नाव मधू होते. ती माझ्यापेक्षा फक्त 4 वर्षे लहान होती. आम्ही आमच्या चुलत काकांसोबत राहत होतो. ते आम्हाला खूप त्रास द्यायचे. आम्ही दोन्ही बहिणी ज्या वेळेस शिकून मोठ्या झालो तेव्हा त्यांचे घर सोडून गेलो. आमच्या मम्मी पप्पांचे घरही त्यांनी आपल्या नावावर करून घेतले आणि आम्ही आमच्या घरावर काहीही करू शकलो नाही. नंतर आम्ही दोघी बहिणी नोकरी करू लागलो आणि भाड्याच्या घरात राहायला लागलो. माझी बहीण शिक्षिका होती, त्यामुळे ती लवकरच फ्री होत होती. तिच्या विद्यार्थ्यांचे लहान मुलं आमच्याकडे येत. ती माझ्यापेक्षा अधिक सुंदर होती. ज्या घरात आम्ही राहत होतो त्याच्या वरच्या पोर्शनमध्ये घरमालकांचे कुटुंब राहत होते. ते दोघे पती पत्नी आणि त्यांचा एकटा आणि तरुण मुलगा बंटी होता. हे घर आम्हाला कमी भाड्यात मिळाले, त्यामुळे आम्ही इथे राहायला लागलो. पण आम्ही दोन्ही बहिणी नोकरी करत होतो, त्यामुळे त्या मोहल्ल्यातल्या लोकांना आम्ही तितक्याच आवडत नव्हतो. माझी बहीण खूप शिकलेली होती. तिच्याकडे काही तरुण मुले ट्युशन घेण्यासाठी येत होती, जे तिचे विद्यार्थी होते. पण मोहल्ल्यातल्या लोकांना वाटायचे की आमच्या इथे मुलांचे येणे जाणे लागले आहे. तरी तिथे मुलीही ट्युशन घेण्यासाठी येत होत्या. आसपासच्या सर्व लोकांनी हेच बोलायचे की दोन्ही मुली नोकरी करणाऱ्या आहेत, खूप चालाक मुली आहेत. यांच्या पुढे मागे कुणीही नाही. लोकांना हे बोलण्याची हिंमत झाली, कारण आमच्यावर कोणत्याही मोठ्या व्यक्तीची सावली नव्हती. आमच्यासोबत कुणी पुरुष नव्हता जो आमच्या रक्षणासाठी असेल. तरुण निराधार मुलींवर लोक चिखल फेकण्यात काही कमी करत नाहीत. एक रात्री माझ्या ऑफिसमध्ये खूप काम होते, त्यामुळे मला घरी जाण्यात खूप उशीर झाला. मी साधारण रात्री 2 वाजता ऑफिसातून बाहेर पडणार होते, तेव्हाच अचानक मधूचा कॉल आला. मी कॉल रिसीव्ह केला तर मधू म्हणाली, दीदी तू कुठे आहेस? मी किती वेळा तुझा नंबर ट्राय केला. तू घरी कधी येणार? पहा ना किती उशीर झाला आहे. मी तिला म्हटले, तू काळजी करू नकोस, मी इथून बाहेरच पडत आहे. मला बसमध्ये पोहोचायला अर्धा तास लागेल. इतक्यात फोनच्या त्या बाजूवर दरवाजाची बेल वाजली. मी मधूला विचारले, यावेळी घरी कोण आले आहे? मधू म्हणाले, माहिती नाही ताई, मी जाऊन पाहते. तितक्यात मधूने बहुधा दरवाजा उघडला असावा. त्यावेळी कुणी तिला धक्का दिला. तिच्या हातातून मोबाईल पडला. ती जोरजोरात ओरडत होती, तू काय करत आहेस बंटी? तू इथे का आला आहेस? जा इथून. हा तू काय उद्धटपणा करत आहेस माझ्यासोबत? पण त्या व्यक्तीने माझ्या बहिणीला सांगितले, आज मी तुझे काहीही ऐकणार नाही. माझे काही दिवसांपासून तुझ्यावर लक्ष आहे. बंटी आमच्या घरमालकाचा मुलगा होता. शेवटी तो यावेळी आमच्या घरात का आला होता आणि माझी बहीण का ओरडत होती? मी वारंवार हॅलो हॅलो करत होते, ओरडत मधूला आवाज देत होते. बहुधा मोबाईल तिच्या हातातून सुटून जमिनीवर पडला होता आणि मग काही वेळात कॉल कट झाला. मी घराकडे जात असताना अनेक वेळा माझ्या बहिणीला कॉल केला, पण कुणीच रिस्पॉन्स दिला नाही. सातत्याने नंबर बंद जात होता. मी खूप घाबरले. माझ्या बहिणीला काय होते? कारण ती ओरडत होती. त्याने माझ्या बहिणीवर हल्ला केला होता. त्यावेळी मला रस्ता खूप लांब वाटत होता, कारण रात्रीच्या वेळेस मला टॅक्सी मिळवायला खूप अडचण आली होती आणि घर देखील खूप दूर होते. मला घरात पोहोचायला अर्धा तास लागला. पण जसेच मी घरात पोहोचले तेव्हा मी पाहिले की घराच्या आसपास खूप गर्दी होती. मी सर्वांना चिरत घरात गेले तेव्हा माझ्या पायांखालील जमीनच निसटली. घरातील सर्व सामान विखुरलेले होते. माझी बहीण जमिनीवर बेसूत पडली होती. मी माझ्या बहिणीला पाहून जोरात ओरडले आणि फुटफुटून रडू लागले. कुणीही माझ्या बहिणीच्या जवळ येत नव्हते. माझ्या बहिणीचा श्वास चालू होते. मी सर्वांना म्हटलं, कृपया माझी मदत करा, माझ्या बहिणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. पण कुणीही माझी मदत केली नाही. लोक म्हणाले, तुझ्या बहिणीने आत्महत्या केली आहे, तिने विष घेतलं आहे. ही तर पोलीस केस बनू शकते आणि आम्हाला या प्रकरणात पडायचे नाही. हे म्हणत सगळे तिथून निघून गेले. तर मी समजून गेले की माझ्या बहिणीच्या सोबत हे सर्व काही कुणी केले आहे. हे करणारा माझ्या घरमालकाचा मुलगा बंटी होता, जो आमच्या घरात घुसला होता. कारण मी फोनवर त्याचा आवाज स्पष्टपणे ऐकला होता. मी त्याची कॉलर पकडली आणि म्हटले, बोल, तू माझ्या बहिणीसोबत काय केले आहेस? आता तूच तिला माझ्यासोबत हॉस्पिटलला घेऊन जाशील.
पण सर्व लोकांनी मला आणि माझ्या बहिणीला वाईट म्हटले. घरमालक म्हणाला, तू माझ्या मुलावर असा आरोप का लावतेस? तुमच्या दोघींचीच वाईट स्थिती आहे. माझा मुलगा तर आपल्या मित्रांसोबत गेल्यावर उशिरा आला आहे. माझी बहीण या जगात नाही राहिली. या अर्ध्या तासात माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. तिचे प्राण गेले होते, पण तिच्या वडिलांनी त्याला तिथून पाठवले होते. मी एकटी झाली आणि बहिणीच्या समोर बसून जोरात रडत होते की हे सगळे काय झाले. मग मी कॉल करून काही मैत्रिणींना बोलावले आणि त्यांच्यासोबत मिळून माझ्या बहिणीचा अंतिम संस्कार केला. मी तिच्या अस्थींना झाडाच्या खाली दाबून ठेवले आणि ठरवले की जोपर्यंत माझ्या बहिणीच्या आरोपीला शिक्षा दिली जाणार नाही, तोपर्यंत तिच्या अस्थी झाडाच्या खालीच दाबलेली राहतील. पण मी एकटी हे सगळं कसं करू शकते? माझी साथ देण्यासाठी कोणीही तयार नव्हते. मोहल्ल्यातले लोक आधीच आमच्याशी द्वेष करत होते, आता आणखी करायला लागले. मी बहिणीचा अंतिम संस्कार करून घरी आले तेव्हा मी पाहिले की जमिनीवर माझ्या बहिणीचा तुटलेला मोबाईल पडलेला होता. मी तो पटकन माझ्या जवळ ठेवला आणि मग पाहण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून मला काही पुरावे सापडतील ज्यामुळे मी या दरिद्राला शिक्षा मिळवून देऊ शकेल. पण तिथे मला काहीच सापडले नाही. एक शर्टचा तुटलेला बटन वगळता. मी तोही पटकन माझ्या पर्समध्ये ठेवला. अजून मी खोलीत शोध घेत असताना इतक्यात घरमालक आला आणि म्हणाला, तू या घरात कशी आले? मी म्हटले, आम्ही भाड्यावर राहतो. मी इथे येणार नाही तर कुठे जाऊ? तो म्हणाला, आता तुमच्यासाठी या घरात जागा नाही. आज तू तुझ्या बहिणीच्या मृत्यूचा आरोप माझ्या मुलावर लावत आहे. उद्या काही झाले तर त्याचा आरोपही तुम्ही माझ्या मुलावरच लावाल. तुम्ही दोघी बहिणींचे कसं व्यक्तिमत्व आहे मी तुम्हाला माझ्या घरात राहू देऊ शकत नाही. मी म्हटले, काका तुमच्या मुलानेच माझ्या बहिणीच्या सोबत वाईट केले आहे. तुमच्या मुलाला नक्कीच शिक्षा मिळेल. त्याला माझ्या बोलण्यावर खूप चीड आली. त्याने म्हटले, येथून निघ. त्यांनी जबरदस्तीने मला मोहल्ल्यातल्या लोकांसमोर त्या घरातून बाहेर काढले. मला काहीच समजत नव्हते मी काय करू. मी ओरडत सर्वांना सांगायचा प्रयत्न करत होते की माझ्या बहिणीने आत्महत्या केलेली नाही. माझ्या बहिणीला मारले गेले आहे आणि बंटीने माझ्या बहिणीला मारले आहे. पण घरमालकाने सर्वांना सांगितले की माझ्या बहिणीने आत्महत्या केली आहे. तिने विष पिऊन घेतले. पण असं काहीच नव्हते. माझी बहीण तर खूप आनंदी स्वभावाची होती. ती का विष प्यायली असती? आम्ही दोघी इथे भाड्याने राहतो आहोत, त्यामुळे आमचे जीवन सुखात जाईल असं आम्हाला वाटलं. पण आमच्या आयुष्यात असे काही होईल असं आम्हाला माहिती नव्हते. मी पूर्णपणे एकटी झाले. घरमालकाने मला अर्धा तास दिला होता. मी माझे सगळे सामान पॅक करून तिथून निघाले आणि माझ्या मैत्रिणीच्या घराकडे गेले. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी साधारण 3 महिने राहिले. मी बहिणीच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर येऊ शकत नव्हते, म्हणून मी नोकरीवरही जात नव्हते. मी फक्त माझ्या बहिणीला आठवत राहायचे आणि रडत राहायचे. तिची खूप आठवण येत होती, त्यामुळे प्रत्येक रात्री त्या झाडाजवळ जाऊन तिच्याशी बोलायचे. माझी मैत्रीण मला वेडी समजू लागली, कारण मी रात्री गायब व्हायची. तिला वाटायचे की मी कुठे जाते. मग तीही माझ्यामुळे कंटाळली आणि तिने मला तिच्या घरातून निघून जाण्याचा आग्रह केला. हे जग खूप वाईट आहे. इथे कुणीच कुणाची मदत करत नाही. उलट एकट्या लोकांना लोक मूर्ख बनवतात. मी माझ्या मैत्रिणीच्या घरातूनही सामान घेऊन आले आणि एका हॉस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. मी हॉस्टेलमध्ये शिफ्ट झाले आणि मग तुमच्या इथे नोकरी करू लागले. जेव्हा तुम्ही मला प्रस्ताव दिला तेव्हा मी विचार केला की किमान एक असा आहे जो मला आधार देऊ इच्छितो. म्हणून मला तुमच्याशी लग्न करायला हवे, कारण मीही या मोठ्या जगात एकटीच आहे. कुठे काही चूक बरोबर न हो. आणि मग तुमच्या प्रेमामुळे मला तुमच्यावर प्रेम होऊ लागले. मी रात्री झोपल्यावर माझ्या स्वप्नात माझी बहीण येते आणि म्हणते, ताई मला न्याय नक्की मिळवून दे. माझा आरोपी फिरत आहे, ज्याने माझी इज्जत खराब केली आणि मला मारले. मला रात्री झोप येत नाही जोपर्यंत मी माझ्या बहिणीकडे जाऊन तिच्याशी काही वेळ बोलत नाही. म्हणून मी तुम्हाला रोज चहात झोपेची औषध मिसळून देते, जेणेकरून तुम्ही ते पिऊन गाढ झोपता. जसा माझ्या मैत्रिणीला मला वेडी समजले तसेच तुम्हीही मला वेडी समजू नये. तुम्ही इतर लोकांप्रमाणे मला चुकीचे समजू नये, म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगितले नाही. हे सांगताना ती जोरजोरात रडायला लागली. तिच्या बहिणीच्या सोबत खूप वाईट झाले होते. मी तिला सांत्वन दिले आणि सांगितले, मी असा माणूस नाही जो तुझ्या दुःखाला समजून घेणार नाही. जो माणूस तुझ्यावर प्रेम करतो तो तुझ्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकतो आणि तुला साथही देईल. मी तुझ्या बहिणीच्या आरोपाला शिक्षा देईल. तो मजबूत आहे तर काय झाले? तू आधी एकटी होती, पण आता तू एकटी नाही. मी तुझ्यासोबत आहे. मला सांग, तो माणूस कोण आहे? रश्मी चकित झाली आणि म्हणाली, तुम्ही त्याचा सत्य जगासमोर कसं आणणार? मी म्हटले, जर एखाद्याने कुठल्या कामाचा प्रयत्न केला तर एक ना एक दिवस त्याला यश नक्कीच मिळते. तूही जर तुझ्या बहिणीला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केले असतेस तर कदाचित आज तुला यश मिळाले असते. ती म्हणाली, मी कुठून प्रयत्न करणार? त्या रात्री मी म्हटले होते की मी पोलिसांकडे जात आहे, पण घरमालक म्हणाला, जर तू पोलिसांना काही सांगितले तर पोलीस आमच्या घरावर सील लावतील आणि आम्हाला आमच्या घराची बदनामी नको आहे. तुझ्या बहिणीचे न जाणो कितीतरी मुलांसोबत अफेअर होते. कितीतरी मुले घरात येत होती.
कदाचित त्यांच्या प्रेमात पडून तिने विष पिऊन घेतले असेल. पण मी आरडाओरड करत होते की माझी बहीण आणि मी अशी नाही आहेत. तिने कोणतेही विष पिऊन घेतले नाही. तिच्यासोबत काही चूक झाली आहे. तिला मारले गेले आहे आणि हे सर्व तुमच्या मुलाने केले आहे. तो माणूस जाणत होता की त्याच्या मुलाने हे सर्व काही केले आहे. म्हणूनच तो हा विषय दाबण्याचा प्रयत्न करत होता. त्याने आपल्या मुलाची चूक लपवून उलट आम्हा दोघी बहिणींवरच आरोप लावले. वरून गल्लीचे लोकही त्याला पाठिंबा देत होते. बरं, मी एकटी काय करू शकत होते? मी आपल्या बहिणीचा अंतिम संस्कार करताना मोठा संघर्ष केला होता. मला खेद वाटतो की जर माझे पालक जिवंत असते तर कदाचित लोक आमचा असा फायदा उठवत नसते. मी म्हटले, पण आता तुला घाबरण्याची काही आवश्यकता नाही. आता मी तुझ्यासोबत आहे. मी रश्मीकडून त्या मुलाचा सोशल मीडियाचे खाते विचारले. रश्मीने मला त्याचे नाव सांगितले. मी त्याचे सोशल मीडियाचे खाते चेक केले. रश्मीने मला तो तुटलेला मोबाईल आणि शर्टचा बटन देखील दिला होता. मी त्याचे सोशल मीडियाचे खाते तपासताना अचानक मला त्याचा एक फोटो दिसला, ज्यात त्याने तो शर्ट घातला होता, ज्याचा तुटलेला बटन रश्मीने मला दिला होता. दोन्ही एकसारखे होते. एक पुरावा त्या फोटोद्वारे जुळत होता. मी तो फोटो सेव्ह केला. मी रश्मीकडून तिच्या बहिणीचा तुटलेला मोबाईल घेतला आणि त्याला रिपेअरिंगसाठी दिला. मग मी माझ्या एका पोलीस इन्स्पेक्टर मित्राशी या केसच्या बाबतीत चर्चा केली. मी त्याला सर्व काही सांगितले. माझ्या मित्राने सांगितले की त्याला पुरावे पाहिजे. शर्टच्या बटनाचा फोटोही मी त्याला दिला. त्याने म्हटले की मोबाईल जसा रिपेअर होईल तसाच तो मला दे. त्यात मधूची लास्ट टाईम तिच्या बहिणीशी बोलण्याची कॉल रेकॉर्डिंग असणार. आपण या फोनमधून बऱ्याच गोष्टींचा शोध घेऊ शकतो. काही दिवसांनी जसा मधूचा फोन रिपेअर झाला, मी तो फोन माझ्या मित्राला दिला आणि मग जेव्हा कॉल रेकॉर्डिंग बाहेर आली तेव्हा रश्मीच्या सांगितल्याप्रमाणे रश्मी आणि मधू यांच्यातील बोलणे स्पष्टपणे ऐकू येत होते. त्यात बंटीचा आवाज होता आणि मधू त्याला वारंवार विचारत होती, बंटी तू काय करत आहेस? घरात का घुसतोस? आणि बंटीही उत्तर देत होता, आज मी तुला सोडणार नाही. पोलिसांकडे एक ठोस पुरावा होता. पोलिसांनी बंटीला अरेस्ट केले आणि बंटीचे वडील त्याला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. आपल्या मुलाच्या सर्व कृत्यांना लपवण्याच्या आरोपाखाली बंटीच्या वडिलांनाही अरेस्ट केले गेले. पण त्याआधी जेव्हा पोलिसांनी बंटीला मारहाण केली तेव्हा बंटीने सर्व काही सांगितले. त्याने सांगितले की त्याची मधूवर बऱ्याच वेळापासून नजर होती. ज्या दिवशी ती त्यांच्या घरात आली त्या दिवसापासून. जेव्हा त्याला समजले की मधू घरात एकटी आहे तेव्हा तो दरवाजा ठोठावून जबरदस्ती घरात घुसला आणि त्याने मधूच्या सोबत चुकीचे केले. त्यानंतर त्याने तिला मारून टाकले. मधू एक खूप साधी मुलगी होती. सर्व पुरावे आणि बंटीच्या विधानावर बंटीला कठोर शिक्षा देण्यात आली आणि अशा प्रकारे मधूला न्याय मिळाला. रश्मी खूप खुश होती कारण मी तिला खूप साथ दिली होती आणि पोलिसांच्या सहाय्याने आम्ही त्याला शिक्षा देण्यात यशस्वी झालो. त्या मोहल्ल्यातील लोकांनाही सर्व गोष्टींचा समज झाला कारण मोहल्ल्यातील लोक या दोन मुलींना एकटी समजून त्यांच्यावर आरोप करीत होते. ज्यांचे कोणीही नसते आपण त्यांना आधार द्यायला हवे. त्यांच्या मार्गात अडथळा बनून उभे राहायला नको. मी रश्मीसोबत आता खूप खुश आहे. रश्मीने तिच्या बहिणीच्या आरोपाला शिक्षा दिल्यानंतर तिने आपल्या बहिणीच्या अस्थींना गड्ड्यातून काढून नदीत वाहून दिले आणि त्या दिवशी तिला खूप समाधान मिळाले. त्या दिवसापासून तिने स्मशानात घाटात जाणे थांबवले आणि मग ती माझ्यासोबत एक आनंदी जीवन जगू लागली. आपल्या देशात त्या मुलींवर सर्वात मोठा अन्याय होतो ज्यांच्यासोबत कोणताही आधारभूत व्यक्ती नसते. आपल्याला अशा मुलींची मदत करायला हवी. त्यांना आधार द्यायला हवे. त्यांच्या मार्गात अडथळा बनून उभं राहायला नको. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.